Hello student, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we have to learn cell division. आज आपण सेल डिव्हिजन शिकणार आहोत. सेल डिव्हिजन इज अन इसेन्शियल लाईफ प्रोसेस. सेल डिव्हिजन ही महत्त्वाची आवश्यक अशी लाईफ प्रोसेस आहे. सेल डिव्हिजन इज इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सेल. ड्यू टू दिस प्रॉपर्टी अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग one. A multicellular organism grows up. Emaciated body can be restored. सेल डिव्हिजन ही आवश्यक अशी लाईफ प्रोसेस आहे आणि ही सेलची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. आणि ह्या सेल डिव्हिजनमुळे नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. नंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप होतात. म्हणजे ऑर्गॅनिझमची वाढ होते, ग्रोज होतो आणि इमॅसिटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. तर सेल डिव्हिजन बघा, आपला सेल कसा असतो. सेल डिव्हिजन आपण आता लर्न करूयात. सेल डिव्हिजनचे टाइप्स, स्टेप्स आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा बघूया आपण की तुम्हाला सगळ्यांना माहिती की सेलमध्ये काय असतं. सेलमध्ये असतो न्यूक्लियस असतो. हा सेल न्यूक्लियस. आता या न्यूक्लियसमध्ये काय असतात माहिती का? क्रोमॅटिक फायबर्स असतात. असे दोरीसारखे क्रोमॅटिक फायबर असतात. आधी क्रोमॅटिक फायबर्स. आता जेव्हा सेल डिव्हिजन होतं तेव्हा हे क्रोमॅटिक फायबर्स कंडेन्स्ड होता. इन द टाइम ऑफ सेल डिव्हिजन क्रोमॅटिक फायबर काय होतात? कंडेन्स. कंडेन्स द क्रोमॅटिक फायबर्स. आता कंडेन्स होतात म्हणजे काय होतात? तर हे छोटे छोटे होतात. हे जे क्रोमॅटिक फायबर्स असतात हे थिन दोरीसारखे जे असतात ते कॉइल्ड व्हायला लागतात. म्हणजे स्प्रिंग कशी ताणल्यानंतर अशी स्ट्रेट दिसते दोरीसारखी आणि सोडल्यानंतर ती काय होते? तर छोटी होते, कंडेन्स होते आणि ती कॉइल्ड होते. तसे हे क्रोमॅटिक फायबर जे आहेत ते असे बघा स्प्रिंग सारखे स्ट्रक्चर करतात आणि अशा पद्धतीने त्यांचं स्ट्रक्चर होतं. आता हे क्रोमॅटिक फायबर काय झाले? कंडेन्स झाले. क्रोमॅटिक फायबर सेल डिव्हिजनच्या वेळेस कंडेन्स होतात आणि त्यांचा जो पॉइंट असतो तो असा माहिती आहे तुम्हाला काय असतो? तर हा असतो क्रोमॅटिक फायबर. आणि हा क्रोमॅटिक फायबर जो आहे तो असतो डीएनए. हा डीएनए असतो. क्रोमॅटिक फायबरचा जो हा पार्ट असतो कंडेन्स झाल्यानंतर तर याला काय म्हणतात? क्रोमोटाइड्स. हा क्रोमोटाइड्स असतो. आणि हा मधला जो पार्ट असतो त्याला काय म्हणतात? तर सेंट्रोमियर. सेंट्रोमियर्स म्हणतात. आणि हा दोरीसारखा जो भाग आहे स्टँड तो काय असतो? तो डीएनए असतो. तर डीएनए मध्ये काय असतात? हे जीन असतात. आणि हे जीन काय करतात? तर हे जीन म्हणजे आपल्या ह्या डीएनए मध्ये जे कॅरेक्टर्स असतात हे कॅरेक्टर्स नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम हे जीन करत असतात. अशा पद्धतीने आपल्या
सेलचं स्ट्रक्चर आहे आणि सेल डिव्हिजनच्या वेळेस ही गोष्ट घडते. आता सेल डिव्हिजन मध्ये बघा 2 टाईप आहेत सेल डिव्हिजनचे. एक आहे मायटोसिस आणि दुसरा आहे मिओसिस. तर मायटोसिस कधी घडतं, मिओसिस कुठे घडतं? तर आपलं जे बॉडी आहे ह्या बॉडीमध्ये सगळे सेल हे कोणत्या टाईपचे असतात? तर सोमॅटिक टाईपचे सेल्स असतात. सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये आपले सगळे जे ऑर्गॅन्स आहेत एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन, ऑल ऑर्गॅन कंटेन्स सोमॅटिक सेल. सगळे ऑल ऑर्गॅन किंवा ऑल पार्ट ऑफ बॉडी. आणि मिओसिस कुठे असतो? मिओसिसमध्ये कोणते सेल्स असतात? तर जर्म सेल्स असतात. मिओसिसमध्ये नाही, जर्म सेलचं डिव्हिजन हे मिओसिस या मेथडने होतं. आणि सोमॅटिक सेलचं डिव्हिजन हे मायटोसिस मेथडने होतं. तर हे जर्म सेल जे असतात हे कुठे असतात? तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन. आपल्या बॉडीतलं जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन असतं तिथे जर्म सेल्स असतात. तर इथे मेलचं जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे, मेलमध्ये टेस्टिस हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन असतं. आणि तिथे कोणते सेल्स असतात? तर स्पर्म. इथे सेल्स असतात स्पर्म. जर्म सेल, मेलमधले जर्म सेल कोणते? तर स्पर्म. आणि फिमेलचा जो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे ओव्हरी, याच्यामध्ये कोण असतं? कोणते सेल्स असतात? ओव्ह्यूम्स असतात. तर जर्म सेल मेलमधले जे असतात ते स्पर्म असतात, ते टेस्टिसमध्ये असतात. आणि फिमेलमध्ये जे जर्म सेल्स असतात ते ओव्ह्यूम असतात, ते ओव्हरीमध्ये असतात. तर फक्त टेस्टिस आणि ओव्हरीजमध्ये जर्म सेल्स असतात आणि बाकी सगळ्या आपल्या पूर्ण बॉडीमध्ये प्रत्येक पार्टमध्ये सोमॅटिक सेल्स असतात. तर सोमॅटिक सेलचं डिव्हिजन मायटोसिस मेथडने होतं आणि जर्म सेलचं म्हणजे स्पर्मचं आणि ओव्ह्यूमचं डिव्हिजन जे आहे ते मिओसिस मेथडने होतं. आता इथे हा झाला फर्स्ट त्यांच्यातला डिफरन्स. दुसरा डिफरन्स मायटोसिस मिओसिस मधला कुठला आहे? तर टाइम ऑफ सेल डिव्हिजन सोमॅटिक सेल डज नॉट चेंज. जेव्हा सोमॅटिक सेलचं डिव्हिजन होतं तेव्हा ते सेलचे जे ते काय होत नाहीत, तर ते चेंज होत नाही. टाइम ऑफ सेल डिव्हिजन सोमॅटिक सेल डज नॉट चेंज. सोमॅटिक सेल डज नॉट चेंज. आणि इकडे मात्र काय होतं? तर टाइम ऑफ सेल डिव्हिजन जर्म सेल बिकम हाफ. जर्म सेल बिकम हाफ. हे निम्मे होतात. म्हणजे जर समजा इथे डिव्हिजन होताना बघा, तर सेलमध्ये हे पेअरनी असतात. आता याचं डिव्हिजन जेव्हा होतं ते तसेच राहतात, रिमेन कॉन्स्टंट, ते चेंज होत नाही. सोमॅटिक सेल डज नॉट चेंज. आणि जर्म सेलमध्ये मात्र जेव्हा डिव्हिजन होतं तेव्हा डिव्हिजन होताना ते हाफ बनतात आणि पुन्हा म्हणजे आपल्याकडे 46 असतात, तर 46चे 23 हाफ होतात. म्हणजे हे ह्युमन बिईंगचं. आणि इथे पण
अशा पद्धतीने हे काय होतं तर हे हाफ होतात. पण याच्यामध्ये मायटोसिस मध्ये सोमॅटिक सेल जेवढे आहेत 46च्या 46 परत काय होतात ते प्रोड्यूस होतात. आता हे झालं दुसरा डिफरन्स. तिसरा डिफरन्स, सोमॅटिक सेल मायटोसिस मेथडनी सोमॅटिक सेलचं डिव्हिजन होतं, पण या डिव्हिजनचं रिझन काय आहे, त्याचं पर्पज काय आहे, डिव्हिजन का होतं सोमॅटिक सेलचं, तर फॉर ग्रोथ, आपल्या बॉडीची ग्रोथ होत असते, वाढ होत असते, अँड डेव्हलपमेंट आणि विकास होत असतो, डेव्हलपमेंट होत असते. त्याच्यासाठी डेव्हलपमेंट आणि ग्रोथसाठी सोमॅटिक सेलचं डिव्हिजन होणं गरजेचं असतं. त्याचबरोबर इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इमॅसिएटेड बॉडी, वाउंड हिलिंग, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल. इथे दिलंय बघा, मायटोसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी. इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इमॅसिएटेड बॉडी, वाउंड हिलिंग, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल. म्हणजे आपल्याला एखादी जखम झाली तर ती जखम भरून येण्यासाठी सोमॅटिक सेलचं डिव्हिजन होत असतं. ब्लड सेल म्हणजे आपल्या ज्या ब्लडच्या सेल असतात त्यांचं फॉर्मेशन होण्यासाठी मायटोसिस होत असतं. नंतर ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी सुद्धा मायटोसिस होत असतं. अशा पद्धतीने मायटोसिसचं पर्पज आहे. आणि मिओसिसचं पर्पज एकच आहे. मिओसिसचं पर्पज आहे रिप्रोड्यूस द न्यू ऑर्गॅनिझम, नवीन जीव निर्माण करणे. हे जर्म सेलचं काय आहे, जर्म सेलच्या डिव्हिजनचं म्हणजे मिओसिसचं पर्पज आहे. मिओसिसमुळे जर्म सेलचं डिव्हिजन होतं आणि जर्म सेलचं डिव्हिजन झाल्यानंतर नवीन जीव काय होत असतो, प्रोड्यूस होत असतो, न्यू ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस होत असतो. तर हे त्याचं रिझन आहे. आता आपण जर बघितलं मायटोसिस आणि मिओसिसचे आपण काय बघितलेले आहेत, 3 डिफरन्सेस किंवा त्यांच्यात नेमकं काय होतं ते पाहिलं. आता मायटोसिसमध्ये कोणते स्टेप्स आहेत आणि मिओसिसमध्ये कोणत्या स्टेप्स आहेत ते आपण बघूया. तर मायटोसिस आणि मिओसिस. तर मायटोसिसमध्ये जे टाइप्स आहेत ते देअर आर 2 स्टेजेस. याच्यात 2 स्टेजेस आहेत. कॅरिओकायनेसिस पहिली स्टेज आहे, कॅरिओकायनेसिस, आणि दुसरी स्टेज आहे सायटोकायनेसिस. आता कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस, कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. सायटो म्हणजे सायटोप्लाझम आणि कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. कॅरिओकायनेसिसमध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. इथे काय होतं, न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. आणि इथे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. तर ह्या 2 स्टेज मायटोसिसमध्ये आहेत. आता कायनोसिसचे सुद्धा पुन्हा फेजेस आहेत. कायनोसिसचे न्यूक्लियर डिव्हिजनचे पुन्हा फेजेस आहेत. प्रोफेज, दुसरी फेज आहे मेटाफेज, तिसरी फेज आहे एनाफेज आणि चौथी फेज आहे टीलोफेज. आणि कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर मग सायटोकायनेसिस होतं. सेलमध्ये पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि न्यूक्लियसचं डिव्हिजन ह्या
4 फेजेसमध्ये होतं आणि हे कंप्लीट झाल्यानंतर न्यूक्लियसचं डिव्हिजन कंप्लीट झाल्यानंतर सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं, म्हणजे सायटोकायनेसिस होतं. हे झालं मायटोसिसचं. आता मिओसिसमध्ये सुद्धा 2 स्टेप आहेत. मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्टमध्ये पुन्हा 2 स्टेप आहेत. हेच कॅरिओकायनेसिस फर्स्ट, सायटोकायनेसिस फर्स्ट. इथे सुद्धा 2 स्टेज आहेत, कॅरिओकायनेसिस सेकंड आणि सायटोकायनेसिस सेकंड. आता कॅरिओकायनेसिसचे पुन्हा फेजेस आहे, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टीलोफेज. आता प्रोफेज मध्ये पुन्हा इथं काय आहे तर इथे पुन्हा प्रोफेज मध्ये 5 स्टेज आहेत. न्यूक्लियसचे 5 स्टेजमध्ये काय होत असतं, डिव्हिजन होत असतं. लेप्टोनिन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि लास्ट डायकायनेसिस. असे. नाउ वी हॅव सी मायटोसिस. आपण आता मायटोसिस मध्ये सेल डिव्हिजन कसं होतं ते बघूया. मायटोसिस मध्ये 2 स्टेज असतात, तुम्हाला माहिती आहे. एक पहिली स्टेज आहे कॅरिओकायनेसिस आणि दुसरी आहे सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. आणि सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. आता कायरोकायनेसिस मध्ये 4 फेजेस आहेत. आपण बघितलंय, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टीलोफेज. तर आपण हे 4 फेज जे आहेत ते पाहणार आहोत 1 by 1. पहिली फेज आहे प्रोफेज. प्रोफेज मध्ये बघा, पहिल्यांदा बघा हा आपला सेलचं डिव्हिजन मध्ये प्रोफेज मध्ये कसं डिव्हिजन होतं. हा सेल आहे आपला, हा आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस आहे आणि ह्या न्यूक्लियस मध्ये काय असतं, न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओलस असतो. न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस असतो. या सेलमध्ये क्रोमॅटिक सेलच्या ह्या न्यूक्लियसमध्ये असे थ्रेड लाईक दोऱ्याच्या सारखे थ्रेड लाईक थीन शेप काय असतात, क्रोमॅटिक फायबर्स असतात.
क्रोमॅटिक फायबर्स. आणखीन इथे असतं सेंट्रिओल्स असतात. सेंट्रिओल इथे असतो. अशा पद्धतीने प्रोफेजमध्ये काय होतं बघूया आपण. प्रोफेजमध्ये या सेलचं डिव्हिजन स्टार्ट होतं. आता डिव्हिजन स्टार्ट झाल्यानंतर पहिल्यांदा काय होतं तर हे जे क्रोमॅटिक फायबर असतात ते कंडेन्स व्हायला लागतात. बघा आता आपण प्रोफेजमध्ये काय होतं बघूया. सेल आहे हा, नंतर हा न्यूक्लियस, हा न्यूक्लियस आहे. त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस आहे. आता बदल चेंज कशात होतो तर हे जे क्रोमॅटिक फायबर्स आहेत हे क्रोमॅटिक फायबर्स कंडेन्स व्हायला लागतात. कंडेन्स द क्रोमॅटिक फायबर. कंडेन्स द क्रोमॅटिक फायबर्स अँड फॉर्म. काय तयार होतं तर तुम्हाला माहिती आहे आपण मागच्या मध्ये बघितलं होतं. मागच्या पॉइंटमध्ये आपण पाहिलं की हे क्रोमॅटिक फायबर कॉइल्ड होतात आणि हा तयार होतो क्रोमोझोम. काय तयार होतो हा क्रोमोझोम तयार होतो. इथे हे क्रोमोझोम याचे असे क्रोमोझोम तयार होतात. म्हणजे हे क्रोमॅटिक फायबर्स हे दोरीच्या आकाराचे जे क्रोमॅटिक फायबर्स असतात हे कंडेन्स व्हायला लागतात, आकुंचन पावायला लागतात आणि असे ते स्प्रिंग सारखे होऊन स्प्रिंग सारखे कंडेन्स होतात, आकुंचन पावतात आणि त्यांच्यापासून हा तयार होतो क्रोमोझोम. आणि हा क्रोमोझोम जो असतो या क्रोमोझोमचा हे जे वरचे पॉइंट्स असतात हे असतात क्रोमॅटाइड्स. आणि हा जो सेंटर असतो तो सेंटर म्हणजे सेंट्रोमर. सेंट्रोमर्स असतात आणि हा पूर्ण कोण असतो हा क्रोमोझोम असतो. हे क्रोमोझोम इथे फॉर्म होतात. आणि हे जे सेंट्रिओल्स असतात हे सेंट्रिओल काय व्हायला लागतात तर ते डुप्लिकेशन होतं त्याचं, ते डबल होतात. हे डुप्लिकेशन ऑफ सेंट्रिओल्स अँड मूव्स टू अपोजिट पोल ऑफ द सेल. ह्यांचं डुप्लिकेशन होतं म्हणजे हा इथे आणि हा समजा इथे दुसरा. असे सेंट्रिओल्स डबल होतात आणि मूव्ह व्हायला लागतात. हा इथून ते काय होतात एकमेकांपासून मूव्ह होतात. म्हणजे दुसरा काय पॉइंट आहे डुप्लिकेशन ऑफ centroids and move to opposite पोल. विरुद्ध पोलकडे हे मूव्ह व्हायला लागतात. आणि हे त्या सेंट्रिओल्सच्या मध्ये मग काय तयार होतं तर स्पिंडल फायबर. हे सेंट्रिओलला एकमेकांपासून दूर नेणारे जे फायबर असतात ते कोणते फायबर असतात तर हा आहे स्पिंडल फायबर. हे स्पिंडल फायबर काय करतात ह्या सेंट्रिओल्सला एकमेकांपासून दूर नेतात, अपोजिट पोलकडे नेतात. अशा पद्धतीने यामध्ये असा चेंज होत होतो. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा जो न्यूक्लियस आहे ह्या न्यूक्लियसचा हा जो कव्हर आहे या कव्हरला काय म्हणतात न्यूक्लिअर मेम्ब्रेन.
आणि इथे प्रोफेजमध्ये हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय व्हायला लागतो, तर हा डिसॲपियर व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्याच्यामध्ये हा कंप्लीट असतो, हा इथे डिसॲपियर व्हायला सुरुवात होतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसॲपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसॲपियर. नाहीशी होण्यास त्यांना सुरुवात होते. तर हे एवढ्या गोष्टी प्रोफेजमध्ये घडून येतात. हे क्रोमोझोम बिकम शॉर्ट अँड थिक अँड स्टार्ट टू ॲपियर, आणि क्रोमोझोम दिसायला लागतात. आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत, ते क्रोमोझोम हे आपल्याला इथे नव्हते आणि प्रोफेजमध्ये ते दिसायला ॲपियर व्हायला लागलेत. आणि सिस्टर इथे ह्या क्रोमोझोमचे हे जे पेअर आहे इथे, तर ह्या कोणत्या पेअर्स आहेत, सिस्टर क्रोमॅटाइड्स यांना म्हणतात. आपण इथं बघा, इथं लिहिलेलं आहे क्रोमॅटाइड्स आहेत. हे कोण आहेत, क्रोमॅटाइड्स. तर हे सिस्टर क्रोमॅटाइड्स हे ॲपियर व्हायला लागतात. आता आपण बघूया की मेटाफेजमध्ये काय होतं. मेटाफेजमध्ये बघा, हा सेल. आता या सेलमध्ये, मेटाफेजमध्ये ह्या सेलमध्ये क्रोमोझोमचं कंडेन्सेशन जे आहे ते पूर्ण होतं. याचं कंडेन्सेशन कंप्लीट होतं. कंप्लीशन कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स. कंप्लीशन किंवा कंप्लीट द कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स हे कंप्लीट होतं. आणि हे कंप्लीट झाल्यानंतर ते क्लिअरली हे सिस्टर क्रोमॅटाइड्स क्लिअरली ॲपियर होतात. क्लिअरली विजिबल अलॉंग देअर सिस्टर क्रोमॅटाइड्स. त्यांचे सिस्टर क्रोमॅटाइड्स क्लिअरली दिसायला लागतात. आता हे जे सिस्टर क्रोमॅटाइड्स आहेत हे कुठे जातात, तर इथे मेन गोष्ट जी होते ती मेन गोष्ट होते, हे जे सेंट्रिओल्स आहेत, हे सेंट्रिओल्स जे आहेत ते काय होतात, अपोजिट पोलला येतात. सेंट्रिओल्स अपोजिट पोलला येतात आणि स्पिंडल फायबर तयार होतात. स्पिंडल फायबर त्यांना नेतात. सेंट्रिओल्स आर ऑन द अपोजिट पोल. सेंट्रिओल आर ऑन द अपोजिट पोल. अपोजिट पोल्सला येतात. अँड ऑल क्रोमोझोम, आता आपण बघूया हे स्पिंडल फायबर त्यांना काय करतात, मग हे स्पिंडल फायबर असे होतात त्यांना. स्पिंडल फायबर, आणि हे स्पिंडल फायबरच्या बरोबर दोन सेंट्रिओल्सच्या मध्यभागी एक इमेजिनरी इक्वेटर तयार होते. आणि तिथे हे स्पिंडल फायबरचे हे आपल्याला काय नोक्स दिसायला लागतात. आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत, हे क्रोमोझोम्स या इक्वेटरवर अरेंज होतात. हा मेन पॉइंट इथे होतो की ऑल क्रोमोझोम्स, हे सगळे क्रोमोझोम्स, all chromosomes are arranged on the equator. On the equator, attached to the spindle fiber. स्पिंडल फायबरला अटॅच होतात. आता हे स्पिंडल फायबर आहेत, हे क्रोमोझोम मेटाफेजमध्ये काय होतात, इथे अटॅच होतात सगळे.
असे ते अटॅच होतात. आणखीन काय होतं इथं, तर ही जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर होतो. न्यूक्लिओलस आहे तो पण कम्प्लिटली डिसॅपियर होतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस are completely disappear. कम्प्लिटली डिसॅपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस इथे गायब होतो, नाहीसा होतो, डिसॅपियर होतो. तर असे बदल याच्यामध्ये होतात. क्रोमॅटिक फायबर राहत नाहीत, त्याचं क्रोमॅटिक जे सिस्टर क्रोमॅटाइड्स ते इथे अरेंज होतात. हे झालं मेटाफेजमध्ये. आता ॲनाफेजमध्ये काय होतं बघा. ॲनाफेजमध्ये हा जो सेल आहे, या सेलमध्ये हे स्पिंडल फायबर काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. स्पिंडल फायबर कॉन्ट्रॅक्ट होतात. हे जे दिसत आहेत ना, हे कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे ते असे ओढले जातात. स्पिंडल फायबर काय होतात, असे ओढले जातात, कॉन्ट्रॅक्ट होतात. आता हे पोलकडे ओढले गेले. हे जे स्पिंडल फायबर्स जे आहेत हे काय होतात, पोलकडे ओढले जातात. आणि हे स्पिंडल फायबर कॉन्ट्रॅक्ट होतात, आकुंचन पावतात आणि ओढले जातात. आणि हे ओढले गेल्यामुळे काय होतं, तर यांना अटॅच असलेले जे हे क्रोमोझोम्स आहेत, हे क्रोमोझोम ब्रेक होतात. आणि अर्धे क्रोमोझोम्स हे वरच्या पोलकडे, अर्धे क्रोमोझोम हे खालच्या पोलकडे ओढले जातात. आणि ते नंतर शेवटी ते ह्या पोलपाशी येतात. क्रोमोझोम्स आर पुल टुवर्ड्स द पोल, ह्या पोल जवळ ते येतात. हे ॲनाफेजमध्ये घडतं. ॲनाफेजमध्ये बघा काय काय घडतं. फॉर्मेशन ऑफ डॉटर क्रोमॅटाइड्स विच ॲपियर लाईक बंच ऑफ बनाना. हे जे हे यांना डॉटर क्रोमोझोम म्हणायचं. हे कम्प्लीट क्रोमोझोम आहेत आणि यांचे हे डॉटर क्रोमोझोम्स आहेत. म्हणजे हे अर्धे इकडे अर्धे इकडे. तर हे डॉटर क्रोमोझोम फॉर्म व्हायला लागतात आणि ॲपियर व्हायला लागतात. कसे दिसतात ते, तर बंच ऑफ बनाना, केळीच्या घडासारखे दिसतात. दे आर पुल्ड अवे फ्रॉम इच अदर, ते एकमेकांपासून ओढले जातात. स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमर्स विथ सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटाइड्स टू इच क्रोमोझोम. हा जो सेंट्रोमर्स असतो, इथे हे पॉइंट्स असतात, हे स्प्लिट होतात. आणि हे स्प्लिट झाल्यानंतर ते ह्या क्रोमोझोम्सला काय करतात, सिस्टर क्रोमॅटाइड्सला सेपरेट करतात. इच सेट ऑफ क्रोमोझोम रिच ॲट टू पोल. प्रत्येक सेट जो क्रोमोझोमचा सेट आहे तो पोलकडे जमा होतो. आणि शेवटी सेपरेट डॉटर क्रोमोझोम, हे डॉटर क्रोमोझोम इथे सेपरेट होतात. हे ॲनाफेजमध्ये घडतं. आता टीलोफेजमध्ये काय घडतं पहा. तर हा सेल आहे आणि ह्या सेलमध्ये समजा हे डॉटर क्रोमोझोम्स आहेत, हे इथे येतात. इथे आल्यानंतर आणि हे इथे आल्यानंतर ते काय करायला लागतात, डिकंडेन्स व्हायला लागतात. म्हणजे सुरुवातीला बघा ते असे असतात, कॉईल झालेले असतात, असे स्प्रिंग सारखे असतात इथे. आणि ते जेव्हा टीलोफेज येतो तर टीलोफेजला, ह्या फेजला हे सुटायला लागतात. म्हणजे हे असे सुटायला लागतात. जेवढे याच्यामध्ये क्रोमोझोम्स आहेत, डॉटर क्रोमोझोम्स आहेत, ते सुटायला लागतात. आणि अशा पद्धतीने या दोन्ही पोलपाशी काय फॉर्म होतं, तर इथे क्रोमॅटिक फायबर्स, हे क्रोमॅटिक फायबर्स फॉर्म होतात. क्रोमॅटिक फायबर्स आर फॉर्म. स्टार्ट डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोमचं डिकंडेन्सेशन सुरू होतं अँड फॉर्म क्रोमॅटिक फायबर फॉर्म होतात. त्याचबरोबर बघा इथे न्यूक्लिओलस जो असतो तो इथे काय झालेला असतो, डिसॅपियर झालेला असतो. बघा मेटाफेजपासून न्यूक्लिओलस आणि न्यूक्लियसचं मेम्ब्रेन जे डिसॅपियर झालेलं असतं ते परत इथे फॉर्म होतं. न्यूक्लिओलस अँड न्यूक्लियस मेम्ब्रेन जो आहे ते फॉर्म होतं. न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन आर
ॲपियर, दिसायला लागतात. कम्प्लिटली ॲपियर किंवा ॲपियर म्हणूया, पूर्णपणे ते आपल्याला दिसायला लागतात. आणखीन काय होतं मग इथे काय तुम्हाला फरक दिसतो, तर इथे आपल्याला 2 न्यूक्लियस, मग त्यांना आपण डॉटर न्यूक्लियम म्हणू. 2 डॉटर न्यूक्लियाय फॉर्म इन अ सेल. एका सेलमध्ये काय होतं, 2 डॉटर न्यूक्लियाय, 2 केंद्र तयार होतात बघा. 2 डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म तयार होतात. त्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन फॉर्म होतं. अशा पद्धतीने इथे एक न्यूक्लियस असतो. ह्या एका न्यूक्लियसचं प्रोफेज, मेटाफेज, अनाफेजच्या स्टेपनी शेवटी टीलोफेजमध्ये 2 न्यूक्लियाय तयार होतात. म्हणजे न्यूक्लियसचं काय होतं, डिव्हिजन होतं. तर कॅरिओकायनेसिसमध्ये एका न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, 2 न्यूक्लियस तयार होतात. याला कॅरिओकायनेसिस म्हणतात. आता पहा हे काय आहे, तर हे आहे, हा आहे सेल. हा सेल आहे, त्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस फॉर्म झालेत. आणि या न्यूक्लियसच्या बाहेर काय असतं तुम्हाला माहिती आहे, न्यूक्लियसच्या बाहेर सायटोप्लाझम असतं. काय असतं, सायटोप्लाझम. आता कॅरिओकायनेसिस नंतर सायटोकायनेसिसची प्रोसेस सुरू होते. टीलोफेज कंप्लीट झाल्यानंतर ही प्रोसेस सुरू होते. आता सायटोकायनेसिस प्रोसेस छोटीशी आहे, ती तुम्हाला इथे दाखवते. काय होतं तिथं सायटोकायनेसिसमध्ये, तर सायटोकायनेसिस या प्रोसेसमध्ये हे जे 2 न्यूक्लियस असतात, 2 न्यूक्लियस सेलमध्ये तयार झालेले असतात. तर हे न्यूक्लियस जे आहेत त्यांच्या बाहेर असतो सायटोप्लाझम. तर हा जो सायटोप्लाझम आहे, ह्या सायटोप्लाझमचं इथे आकुंचन व्हायला लागतं असं, अशा पद्धतीने. आणि नंतर काय होतं, तर हे अशा पद्धतीने इथे नॉट तयार होतो. हे मेम्ब्रेन जवळ यायला लागतं आणि इथे नॉट तयार होतो. आणि शेवटी हे 2 जे न्यूक्लियाय आहेत ते सेपरेट होतात. हे कुठे होतं, सायटोकायनेसिसमध्ये. सायटोकायनेसिसची मी तुम्हाला पुन्हा एकदा इथे दाखवते बघा. आता हा, याच्यामध्ये हा आणि हा, हे 2 काय आहेत, न्यूक्लियाय आहेत. आता प्रोसेस काय होते की हा जो मेम्ब्रेन आहे हा असा इथे एक खड्डा तयार करतो, इथे जवळ येत, म्हणजे सायटोप्लाझम असं जवळ येतं आणि इथे खड्डा तयार करतं. नंतर हा जो खड्डा आहे, नॉच आहे, काय होते, वाढत जाते. अशी हळूहळू ती वाढत जाते आणि नंतर काय होतं, ते सेपरेट होतं. आणि मग हा न्यूक्लियस आणि हा न्यूक्लियस असे सेपरेट होतात. त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस असतो आणि क्रोमॅटिक फायबर्स असतात. अशा पद्धतीने 2 न्यूक्लियस हे सेपरेट होतात. सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि ह्या सायटोप्लाझमच्या ह्या डिव्हिजनमध्ये जे डिव्हिजन होतं त्याला सायटोकायनेसिस असं म्हणतात. अशा पद्धतीने मायटोसिसमध्ये कॅरिओकायनेसिसमध्ये 4 फेज असतात आणि शेवटच्या फेजनंतर सायटोकायनेसिस होतं आणि 2 न्यूक्लियस वेगळे होतात, डिवाइड होतात. तर स्टुडंट, तुम्हाला मायटोसिसच्या स्टेप्स समजल्या का? जर समजल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मिओसिस ह्या मिओसिसमध्ये सेल डिव्हिजन कसं होतं ते बघणार आहोत. थँक्यू.